या हिंदी सॉन्गमध्ये तुझा लुक ना खूप वेगळा दिसलाय. म्हणजे आम्ही जे तुला स्टेजवर वगैरे बघतो, त्यात तुझा लुक खूप वेगळा असतो. आणि पण या गाण्याच्या लुक्ससाठी आणि एकंदरीत गाण्यासाठी काय-काय मेहनत गौतमीने घेतली? हे बघ, हे गाणं आमचं म्हणजे अ, खरं रिअल डान्स बारमध्ये झालंय. म्हणजे त्यांची सुरुवात कधी 6-7 नंतर लोकांचं हे आणि आमचं दिवसाला आमचं शूट व्हायचं. हो. आम्ही दिवसाला करायचो. मग जसा वेळ मिळेल तसा आणि आपण फक्त ऐकतो डान्स बारच्या बाबतीत किंवा काय असेल कसं. पण खरंच गं, म्हणजे खूप छान आहे. मी त्यांचे रूम वगैरे त्यांचे ते सगळं सामान ठेवण्याची ते पद्धत ते सगळं मी समोरून पाहिलं त्यावेळेस. ते 3 दिवस माझ्यासाठी खूप छान होते. त्या स्टेजवर मी डान्स केला. म्हणजे खूप भारी वाटलं मला. तेवढे 3 दिवस मी लई एन्जॉय केले. राहिलं कॉस्च्यूमचं पण तुम्ही नेहमी मला म्हणजे सगळ्यांनी काष्टामध्ये पाहिलंय, हो. गोल साडीत पाहिलंय, पंजाबी ड्रेसमध्ये पाहिलंय. पण त्यावेळेस म्हणजे मला असं शॉर्ट घागरा आणि नाही का ते थोडंसं मी अनकम्फर्टेबल पण झाले, की मी करू का नको, घालू का नको? पण ठीक आहे, चल ना. ते पण ये भी बनता है. तर मी ते पण केलं आणि अशा प्रकारे हे गाणं खूप छान झालं. अगदीच आणि ते मला असं वाटतं सगळ्यांना आवडतं. म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया किती छान आल्यात तुला तुझ्यापर्यंत. मी सांगू का म्हणजे आपले महाराष्ट्रातली लोकं मला जी प्रेम देतात. म्हणजे गाणं आलं की ते माझ्यापेक्षा मी म्हणेल की ते जास्ती एक्साइटेड असतात की रील कधी बनणार, कधी गौतमीचं गाणं येणार, काय करणार ही आता? काहीतरी वेगळं असतं आणि मलाही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळं करायला खूप आवडतं आणि हे फक्त आपल्या महाराष्ट्रातले जे लोकं आहेत सगळे फॅन्स त्यांच्यामुळं झालंय. अगदीच पण फॅन्सचं प्रेशर म्हणजे मी असं ऐकलं होतं, की कधी मध्ये कधीतरी असं शूटला जाताना, की कुठे जाताना, की असं फॅन्स असतील किंवा घाबरून असं, की तुला बुरखा घालून नेण्यात आलं होतं. असं काय कधी अजिबात कुठे नाही घडलेलं? बघ, ही अफवा आहे. अजिबात असं कधीच झालं नाहीये माझ्यासोबत. हे जे असेल ना, ही अफवा आहे. हे अशी अशी गोष्ट मी कधी करू पण शकत नाही. नॉर्मल मी नेहमी पंजाबी ड्रेसमध्ये असते, कधी-कधी जीन्सवर असते, नाईट ड्रेसवर. पण कधीच बुरखा कधीच मी घातला नाही. पण ती अफवा काय होती आणि नेमकं काय घडलं नाही, होतं असं? मला पण ही गोष्ट माहीत नाही ॲक्चुअली. पण मी नगरला कोर्टात गेले होते. त्यावेळेस न्यूजला आलं होतं, की बुरखा घातला म्हणून असं. पण तसं काही नव्हतं बघ. मी अशीच होती पंजाबी ड्रेसवर गेले आणि अशीच परत आली आहे. हे अफवा आहे सगळ्या गं. बोलायचं म्हणून बोलतात, पण तसं काही नाहीये. पण तेव्हा कोर्टात जाणं का झालं होतं म्हणजे? ते ॲक्चुअली कार्यक्रमाचाच विषय होता. अ, म्हणजे ते साउंडचा हो. प्रॉब्लेम त्यामुळं ते हे झालं. पण ओके, काही विषय नाही. मला सांग, की आत्ता जर मी असं विचारलं, गौतमी कुठे जास्त मन रमतं? लाईव्ह परफॉर्मन्स की असं शूटिंगमध्ये लाईव्ह. वगैरे? लाईव्ह शोमध्ये मला खूप मज्जा येते आणि मी तिथंच खूप फ्री असते. कारण हे म्हटलं, शूट म्हटलं, की कसं असतं कोरिओग्राफरनी सांगितलेलंच करायचं. त्यापेक्षा जास्ती नाही आणि कमी नाही. आणि स्टेज शो म्हटलं, की माझं आहे. माझा स्टेज आहे. मला जे करायचंय मी ते करणार आणि मी ते करते. म्हणून मी एकदम फ्री असते स्टेजवर. म्हणून मला लाईव्ह डान्स खूप आवडतो, जो मी स्टेजवर करते. कधी कोणत्या कोरिओग्राफरसोबत असं झालं, "अरे थांब मग, मी ही स्टेप सांगते, ही छान वाटेल, ही करून ट्राय करूया." नाही. उलट असं झालंय बघ, की तुझी ती स्टेप आहे ना, ती ह्या गाण्यात घ्यायची आहे बरं का. हो. असं झालंय. पण असं कधी नाही झालं, की मी स्वतः सांगितलंय. उलट मला सांगितलं गेलंय, की तुझं ती स्टेप म्हणजे उडी मारण्याची स्टेप हो. असेल किंवा ही स्टेप आपण ही टाकायची, लास्टला लक्षात ठेव, हे आपल्याला करायचंय. ते छान वाटतं मला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.